तिथे बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी हे बुलढाण्यात दाखल झालेत। यात पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधलाय डॉक्टर संजय महाजन यांनी। बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे। याचं कारणही तसंच आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ते स्वतंत्र जरी लढत असले तरी बुलढाणा जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून या ठिकाणी शेतकऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे। आपण बघू शकतोय माझ्या पाठीमागे राज्यातील अनेक जिल्ह्यातील सोलापूर असू देत, पंढरपूर असू देत, नगर असू देत, या जिल्ह्यातून शेतकरी आता बुलढाण्यात दाखल झाले। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, तुम्ही कुठून आलात, कशासाठी आलात? आम्ही सोलापूर जिल्ह्यातून माळशिरस तालुक्यामधून आलोय की आमचे रविकांत तुपकर गेल्या 22 वर्षापासून शेतकरी चळवळीसाठी पूर्ण आमच्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आमच्या पश्चिम महाराष्ट्रातलं कोणतंही असं गाव नाही की त्या ठिकाणी तुपकर साहेब पोहोचले नाहीत। ज्या तुपकर साहेबांनी असतील, शेट्टी साहेबांनी असेल की 700 रुपयाचा भाव ज्या शेतकऱ्यांचा होता 2014 साली, त्या शेतकऱ्याचा भाव 1800 रुपये आम्हाला करून दिला। आज त्या तुपकर साहेबांच्या समर्थनात आज त्यांचा फॉर्म भरतोय। पश्चिम महाराष्ट्रातील संबंध शेतकऱ्याला या गोष्टीचा आनंद आहे, म्हणून आम्ही त्याच्या समर्थनात रातोरात प्रवास करून आज रविभाऊ तुपकरांसाठी फॉर्म भरण्यासाठी आज या ठिकाणी बुलढाण्यात आम्ही दाखल झालोय। दादा, तुम्ही कुठून आलात? माळशिरस तालुक्यामधून आलोय। तुम्ही ऊसाचा जो बेल्ट आहे त्या भागातनं आलाय। कसं काम आहे? रविकांत तुपकरांनी तुमच्यासाठी तिकडे काय केलं आणि त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही कसे आलात? रविकांत भाऊ तुपकर आमच्यासाठी देव माणूस आहेत आणि आम्हाला ऊसाला 800 ते 900 रुपये प्रति टन भाव मिळत असताना त्या काळामध्ये आम्हाला शेतकऱ्याला कोणीही वाली नसताना माननीय राजू शेट्टी साहेब, आमच्या तालुक्याचे अध्यक्ष अजित बोरकर आणि रविकांत भाऊ तुपकर यांनी तिथे लढा उभा करून आम्हाला शेतकऱ्यांसाठी 2800 रुपये भाव करून न्याय मिळवून दिलेला। आज तुम्हाला काय आवडलं? रविकांत भाऊ यांच्यासाठी एक फुल नाही फुलाची पाकळी सहकार्य म्हणून इथे फॉर्म भरण्यासाठी आम्ही आलेलो आहे। तुम्ही कुठून आलात? आम्ही माळशिरस तालुका विजोरीमधून आलेला आहे। कारण भाऊंचं आमचं पहिल्यापासून संबंध आहेत। भाऊ गेले 14 ते 17 वर्षे झाली माळशिरस तालुक्यात त्यांचं बहुमूल्य सहकार्य आहे। ऊसाचा दर असो, गोरगरिबाची अडचण असो, त्या भागात सातत्याने त्यांनी काम चालू केलेलं होतं। दादा, तुम्ही कुठनं आलायत आणि आज रविकांत दादांचा फॉर्म भरणार आहे, कशी भावना आहे, काय भावना आहे? तुम्ही कुठनं आलात? सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर आणि माळशिरसतून आम्ही आलेलो आहोत सगळी माळशिरसतून। तर आम्हाला एवढंच माहीत म्हणायचं आहे की ह्या माणसानं 24 वर्षे संघर्ष योद्धा म्हणून काम केलं। त्या योद्ध्याच्या कामासाठी त्याची पोचपावती देण्यासाठी व हा माणूस जर आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर जन्मला असता तर आज हा मुख्यमंत्री झाला असता। कारण एकही घर या माणसानं असं सोडलं नाही की आपल्या लोकांच्या अडीअडचणीसाठी, लोकांच्या गरजेसाठी रात्रंदिवस 24 तास अवेलेबल असलेला नेता म्हणजे रविकांत तुपकर। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।